करायला जाते एक होते खूपच शब्द घरात दूरच दूर केलाय आम्ही दोघांनी मिळून. गुड मॉर्निंग, सुप्रभात. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे, तर आपण आज पहिली महाराजांची पूजा करून घेऊयात आणि मग आपल्या पुढच्या दिवसाच्या प्रवासाला लागूयात. तर चला आधी महाराजांची पूजा करून घेऊ आणि पुन्हा भेटू आपण. ही महाराजांची पूजा करून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. चला तर मित्रांनो, काम करून झाले थोडं, आता आपण जेवून घेऊयात. आणि राहुल शेटने काढलं परत जुन्या गाडीचं एक काम, लॅमरेड आहे ही. आता बघू ही गाडी होती आहे तर काय होतं आहे ते आता बघूया. आज सकाळी खटाटोप चालली होती त्याची या गाडीसाठी. लॅमरेड आहे ही बरी जुनी, आणि इथं पण एक गाडी आहे. अशा जुन्या गाड्यांचा त्याला लयच शॉक आहे. आता त्यांनी काढलं आहे काम, तर बघू आता काय होतं आहे का नाही होते. जेवून घेऊयात. जेवायला काय केलं आहे बघू. आज आली माझ्या कुत्र्यामध्ये तर मला म्हटली मग अशी कोबीची भाजी केली. तर चला मग घेऊ जेवून. एक 2-4 दिवस झाला आम्हाला रोज इथं आमच्या घरापाशी वंदे मातरम आवाज सारखं येत होत आहे ना. तर आज हा रुद्र आलता घरी. कशासाठी आलता रे तू? हा काहीतरी काम होतं म्हणून आलता. तर म्हटलं रुद्राला चल बघून येऊ आपण काय. तर जाऊन बघतोय तर कॉलेजची मुलं आहे, इथं मागं कॉलेज आहे, तर ते प्रॅक्टिस करत होते. आम्ही म्हटलं रोज कोण वंदे मातरम म्हणतंय. तर रुद्र निघाला आता ट्युशनला. बाय कर वाळा, या लवकर. किती वाजता? ठीक आहे. तर रुद्र येईल आता 5 वाजता. तर चला. काय याला इच्छा झाली काय माहिती, म्हटलं द्या पाय चोळतो तुमचे. ट्युशनवरनं आला आणि माझे पाय चोळायला लागला. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे, आपण घेऊयात जरा दिवाबत्ती करून. आणि वनिता निघाली आहे. जर वनिता लवकर आली तर आज आम्ही जाणार आहे शंकर मठामध्ये. आज विश्रामधाम मठामध्ये, कारण आज गुरुवार आहे. ती जर नाही आले तर मी रुद्र तर नक्कीच जायचा प्रयत्न चालला आहे आमचा. तर आधी करूयात दिवाबत्ती. आता धूप आणि आता नारळाची करवंटी असं जाऊ आपण आता धूप दूर करणार आहे घरामध्ये, कारण गुरुवार आहे. तर गुरुवारचा जरा असं म्हटलं आता महाराजांची आरती पण करायची आहे. तर आता आधी अशी तयारी करून मग आरती करून घेऊयात शंकर महाराजांची. नवीन पद्धतीचा अभ्यास चालू केला आहे रुद्रने, पाहू शकता. हेडफोन लावून करायला जाते एक होते. खूपच दूर झालाय, टसक्या येतोय आता. शब्द घरात दूरच दूर केलाय आम्ही दोघांनी मिळून. एवढा दूर झालाय काय विचारायला नको. घरामध्ये आपल्या रूम मध्ये पाहू शकता. त्याचं बघा काय चाललंय. तर आता एक गंमत झाली. वनिता काय गाडी घेऊन आली नाहीये ऑफिसवरनं. तर आता मला तिला घ्यायला जायला लागणार आहे. तर मीच चाललोय. 10 वाजलाय रशीद. हा माझ्या मागे लागला, याला यायचंय. तर चला आपण येऊ जाऊन. रुद्र आगाऊपणा करू नका तू. अरे तुला आहे ना सरळच केला पाहिजे आता. तर चला येऊ जाऊन आपण. त्याच्या ना तू अभ्यासाला बस रे. चल तिकडं, हो तिकडं. रुद्र शानपणा करू नका. तर चला येऊ जाऊन. इकडे इकडे तू स्वरा इकडे. स्वरा शेटला हॅपी बर्थडे. स्वरा शेटचा बर्थडे आज. विश कर रे त्याला. हॅपी बर्थडे स्वरा. आज काय पार्टी मग? आलोच आम्ही, थांब कपडे बदलून. तर शेवटी हा मुलगा माझ्या पाठीमागे लागून माझ्यासोबत आलाच शेवटी. तर काय या मुलाचं करायचं आता. येणारच. हा दम देतोय मला, येणारच. ठीक आहे, आता याला नंतर बघूयात आपण. व्हिडिओत नाही दाखवत याला, व्यवस्थित मी घरी गेल्यावर बघतो. तर रुद्राला झाली हॉट चॉकलेट प्यायची इच्छा. मग आम्ही आलो कात्रजच्या चौकामध्ये MBA कॉफीमध्ये. रुद्राचं तसं आवडते. मी रुद्र इथं येत असतो. वनिता पण आली. म्हटलं चला जाऊयात मग आज घेऊयात हॉट चॉकलेट. मस्त
मस्तपैकी आता हॉट चॉकलेट आले. हॉट चॉकलेट प्यावं. उंदराला कधी तुम्ही कॉफी पिताना पाहिजे बघा, उंदीर कसं कॉफी देते. हॉट चॉकलेट असं गट 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 पिते. तर एका लाईनीत आम्ही येतोय. माझ्या मागं वनिता, वनिताच्या मागं रुद्र. रुद्राला काय झालं काय माहिती, मध्येच फुगला. चांगला होता, मध्येच काय त्याला फुगायला झालं देवालाच माहिती, त्यालाच माहिती काय ते. चला, तर रुद्र त्याचं हँडरायटिंग मला दाखवतोय. छान छान सुंदर बघा, पाहू शकता रुद्रचं हँडरायटिंग तुम्ही. हुशार बाळ आहे तसं आपलं हे. आणि स्टार भेटले, बरेच स्टार भेटतात त्याला. त्याचं मराठीचं हँडरायटिंग हे पाहू शकता तुम्ही, त्याला स्टार पण भेटलेत. अक्षर इंग्लिश मिडियमच्या मुलांचं पण मराठी अक्षर एवढं छान असतं, खरंच खूप छान. भारी आहे रुद्र. वा वा वा. नाही तर माझं अक्षर तर खतरनाकच आहे. मस्तपैकी आता आपलं जेवण झाले. मटकीची भाजी केली होती आईने आणि चपाती. ते जेवण झाले. आता बघू, आता लावलाय पुलंचा एक पिक्चर लावलाय, तो आम्ही बघतोय. भाई म्हणून खूप भारी पिक्चर आहे. एवढ्या मोठ्या विनोदवीराच्या घरात पण एवढी त्यांच्यावर संकट आली बघण्यात, आणि तरी चेहरा हसरा आहे त्यांचा, हे त्या पिक्चरमधनं घेण्यासारखं आहे. तर बघूया. तर तुम्हाला एक विषय सांगायचा होता. तर मी एका बँकेचं नाव सांगतो कोडवर्डमध्ये, तुम्ही ओळखून घ्या कोणती बँक आहे. त्याचं पहिलं लेटर आहे के आणि सेकंड लेटर आहे एम. तर तिथं झिरो बॅलन्स अकाउंट काढलेलं आहे. तर दुपारी तिथं डिपॉझिट करायला गेलो पैसे मी. अर्धा पाऊण तास थांबल्यानंतर लाईन नंबर आला, आणि कधी त्या बँकेत गेला, भारतीय विद्यापीठच्या समोरची ब्रँच आहे. कधी जरी तुम्ही गेला की त्यांचं सर्व्हर नेहमी अडावूनच असतो. तुम्ही अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊन बघा. आणि अर्ध्या तासाने अर्धा पाऊण तास थांबल्यानंतर तो मला म्हटला, जर तुम्ही आत्ता डिपॉझिट पैसे केले तर ते तुमच्या अकाउंटला 4 दिवसांनी येणार. तर का मी विचारलं, तर मला म्हटलं तुमचं झिरो बॅलन्स केलेलं आहे अकाउंट, त्याच्यामुळं. आता ही कुठली पद्धत आहे का काय आहे, कुठला नियम आहे काय माहिती बँकेचा. पण जर आपण पैसे आत्ता भरतोय, जर ते 4 दिवसांनी आपल्या अकाउंटला डिपॉझिट होणार असतील तर असल्या बँकेचं खातं बंद केलेलंच बरं. आता लवकरच मी त्या बँकेचं खातं बंद करणार आहे. आता तुम्ही पण अनुभव घ्या त्या बँकेचा आता. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. गुड नाईट, शुभरात्री, बाय.